श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये त्यांना प्रिय असलेल्या महिन्याचं वर्णन करताना मार्गशीर्ष मास त्यांना प्रिय असल्याचं सांगितलंय। मासाना मार्गशीर्ष। या मार्गशीर्ष मासामध्ये एक भौगोलिक घटना घडत असते आणि आपल्या संस्कृतीमध्ये विज्ञान आणि अध्यात्म आणि धर्म या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, म्हणून ह्या गोष्टींना महत्व आहे। तो दिवस असतो म्हणजे आयन दिवस त्याला म्हणतात। येणाऱ्या 21 तारखेला मार्गशीर्ष पौष थोडासा कधी ते सूर्याच्या तारखा बदलत राहतात चंद्राच्या, परंतु मुद्दा हा आहे की 21 डिसेंबरला 22 डिसेंबरला जे ते सूर्य आपला प्रवास जो आहे तो हळूहळू जो दक्षिणेकडे चाललेला असतो तो थांबवून सूर्य आता उत्तरेकडे प्रवास करायला सुरुवात करतो। एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पोहोचून पुन्हा दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे असं सूर्याचा प्रवास हा 6 महिने सुरूच असतो। तर याला म्हणतात आयन दिवस। येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो उत्तरायण प्रारंभ होणार आहे। उत्तरायण प्रारंभ म्हणजे काय की दक्षिणेकडे जो सूर्याचा प्रवास सुरू होता तो पूर्ण होऊन आता सूर्य हळूहळू उत्तरेकडे जायला सुरुवात होईल। तर 21 डिसेंबरला ही मुहूर्त येतो आणि तसंच जूनच्या 20-22 तारखेच्या दरम्यान सूर्याचा जो आहे ते दक्षिणायन सुरू होतं। अशा प्रकारे 6 महिने उत्तरायण 6 महिने दक्षिण ही एक भौगोलिक घटना आहे, परंतु आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे। उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर पितामह भीष्म महाभारतामध्ये इच्छा मरणी होते। तुमच्या आमच्यासारख्याला माहीत नाही की आपल्या आता किती श्वास उरलेत आणि आपण किती दिवस राहणार, कारण की आपले श्वास मोजून परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं आहे, परंतु इथे किती श्वास लिहिलेले हे आपल्यापैकी कोणाला सांगता येणं शक्य नाही आहे। पितामहांना मात्र तो आशीर्वाद होता की इच्छा मरणी होते। मग त्यांनी काय सांगितलं होतं की ज्या वेळेस उत्तरायण सुरू होईल त्यावेळेस आम्ही या शरीराचा त्याग करू, म्हणून ते शरपंजरी पडून राहिले वाट बघत उत्तरायण सुरू होण्याची। ते उत्तरायण जे आता परवा सुरू होणार आहे या उत्तरायण काळामध्ये जे ते आणखीन एक महत्वाचा बदल जो घडतो तो पण सूर्याशी संबंधित आहे। काही दिवसांनंतर 14 जानेवारीला संक्रांत येते। सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होतं। ह्या आयन आणि संक्रमण याच्यातनं एक गोष्ट दिसते की आयन दिवस हा सगळ्यात लहान दिवस आहे आणि त्या दिवशीपासून हळूहळू दिवस थोडा पुन्हा मोठा व्हायला सुरुवात होतो। उत्तरायण जर सुरू झालं तर दिवस मोठा व्हायला सुरू होतो आणि जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा हळूहळू दिवस थोडा लहान व्हायला सुरुवात होतं। जूनपासून डिसेंबरपर्यंत हळूहळू लहान होणार दिवस जो आहे तो डिसेंबरपासून पुन्हा जूनपर्यंत हळूहळू मोठा व्हायला लागतो। या काळामध्ये थंडी छान पडलेली असते, ऋतू चांगला असतो, मोसम छान असतो, म्हणून याला संक्रमण काळाला जे ते उत्साह आनंद याचं प्रतीक मानलं जातं। आणि या मकर संक्रमण काळामध्ये किंवा आयन संक्रमण काळामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या घटनांना सुरुवात होती, म्हणून पितामह भीष्मांनी जे ते मागून घेतलं होतं की आम्हाला या काळामध्येच आमचा दिवस सोडायचा आहे। या आयन दिवसामध्ये काही सेवा असतील तर आपल्याला निश्चित त्या करायच्या आहेत। त्याच्यामध्ये काही करायचं हवं असलं तरी आपल्या स्वामी समर्थ हा जप मात्र पुन्हा एकदा आठवणीने आपल्याला लागायचे की बा माऊलींनी सांगितली नित्य सेवा आहे ती आपल्याला पुन्हा एकदा, जर कोणाची चुकून मागून मागे पुढे झाली असेल त्यांनी पुन्हा एकदा ती सुरू करायला हरकत नाही आहे। त्याच्याशिवाय म्हणजे आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं जे आपण थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आज आपल्याला 19व्या अध्यायाकडे बघायचं आहे। 16, 17 आणि 18 या तिन्हीमध्ये आपण पाहिलं होतं की स्वामी सूत महाराज आणि स्वामी सूतांचे बंधू जे दादाबू आहे त्यांचं चरित्र आपण पाहिलं।
त्याच्यानंतर विष्णू बळवंत थोरात जे आहेत त्यांनी स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते पूर्णत्वाकडे न्यायला सुरुवात केली. आणि मग 19व्या अध्यायामध्ये त्यांनी एकाच ठिकाणी 3-4 प्रकारचे जे स्वामींच्या चरित्रातले लीला आहेत त्या आपल्याला सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी पहिली लीला जी सांगितली आहे ती आहे आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी. आजही त्यांच्या नावाने तिथे वेद पाठशाळा चालते. आळंदीला जे त्यांच्या नावाने आधी वेद पाठशाळा सुरूच आहे. हे नरसिंह सरस्वती स्वामीजी त्यांना एकदम मनामध्ये इच्छा आली की आपण हठयोग करावा आणि आपलं जे ध्येय ते आपण हठयोगाच्या माध्यमातून साध्य करावं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरले. अनेक जपी तपी संन्यासी साधू जाणकार लोकांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यांनी प्रयत्न केला की आपल्याला हठयोगाच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट साध्य करायचंय. परंतु त्याला क्रक्स ऑफ द इश्यू ज्याला म्हणते की म्हणजे मुख्य जे आहे ते हठयोगातलं ज्ञानप्राप्ती सहस्त्रदळ जे आहे त्या ठिकाणी ज्ञान मिळणे ही गोष्ट मात्र त्यांना साध्य होत नव्हती. त्यांनी गुरुच्या शोधात फिरता 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 अक्कलकोटला आले. इकडे घटना अशी घडली की अक्कलकोटला स्वामींना माहिती होतं की ते येणार आहेत, कारण स्वामी त्रिकाल ज्ञानी आहेत. स्वामींनी काय केलं की ते येणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्याघ्राजीन जे आहे ते अंथरून ठेवलं आणि सांगितलं की तो येणार आहे म्हणून. आल्यानंतर स्वामींनी त्यांना तिथे बसवलं आणि क्षणार्धात जसं शक्तिपात म्हणतात तसं क्षणार्धामध्ये त्यांना ते साध्य करून दिले. त्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली होती. अर्थात ती खटपट त्यांची सकारात्मक होती आणि ती पूर्णत्वाला आली. म्हणून शेवटचा जो त्याच्यातला क्रक्स आहे तो जो महत्वाचा भाग आहे तो स्वामींच्या कृपेने पूर्णत्वाला गेला आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना जे अपेक्षित आनंद होता सच्चित आनंद जो तो प्राप्त झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नरसिंह स्वामी जे ते आळंदीला पोहोचले. त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. त्याच्यानंतर पुन्हा ते एकदा अक्कलकोटात वापस आले. तो एक प्रसंग 19व्या अध्यायात आलेला आहे. तो असा आहे की आल्यानंतर स्वामींनी त्यांना म्हटले की तू जाऊन ते वारवनिता का सोडली नाहीस म्हणे, नगरवधू जी आहे ती अजून का सोडली नाहीस. तिथे जे लोक बसले त्यांना आश्चर्य आलं की साधू संन्यासी असून हा असा नादाला लागलेला आहे. परंतु स्वामींच्या मनात काय चालू हे नरसिंह सरस्वती स्वामींना कळलं आणि त्यांनी त्या क्षणापासून काय केलं, त्या क्षणापासून त्यांनी जे ते आपल्या जवळच्या ज्या सिद्धी होत्या, अष्टसिद्धी ज्या आहेत त्यांना शरण होत्या, त्यांचा त्याग केला आणि धर्ममार्गाने कर्ममार्गाने स्वामींना अभिप्रेत आहे अशा पद्धतीने त्यांनी आपलं पुढचं आयुष्य कंठलं आणि त्यांना स्वामींच्या इच्छेनुसार जे अपेक्षित होते सगळी फळप्राप्ती मिळाली. त्याच्यानंतर एक उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे 21व्या अध्यायात यशवंतराव भोसेकर देव मामलेदार. परवा त्यांचा एक उत्सव साजरा झाला. त्या परमपूज्य गुरुमौली देखील ही माहिती सगळ्यांना सांगितली आहे की यशवंतराव देव मामलेदार जे आहेत त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सटाण्याची मामलेदारी होती. तर त्यांनी काय केलं की दुष्काळामध्ये तिथे जे सरकारी धन होतं ते गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी तो खजिना लुटवून टाकला. लुटून टाकल्यानंतर काय झालं की ती गोष्ट तत्कालीन यवन राजापर्यंत पोहोचली आणि त्यांनी काय केलं की यांची चौकशी सुरू केली. चौकशी सुरू केल्यानंतर आता कळलं की आता यांना शिक्षा होणार आहे. त्या ठिकाणी राजाचे लोक, त्या ठिकाणी कलेक्टरचे लोक आले आणि यशवंतरावांच्या वरती त्यांनी आरोप करायला सुरुवात केली. तर तितक्यात स्वामी महाराज तिथे प्रगट झाले आणि म्हणे तुमचा खजिना तपासून घ्या म्हणे. स्वामींची लीला आहे की त्या खजिन्यामध्ये जे गेलं होतं सगळं तिथेच जागेवर होतं आणि तिथं काहीही हरवलेलं नव्हतं. ही स्वामींची लीला यशवंतरावांसाठी केली. आणि यशवंतरावांचे जे आहे ते परमपूज्य गुरुवाली स्वतः सांगितलं की त्यांच्या नावाची खुर्ची आजही सटण्याच्या मामलेदार काचेरीत आहे आणि जे आज कोणी तिथे बसतात ते त्या खुर्चीला वंदन करून नंतर आपल्या कामाला सुरुवात करतात. असे यशवंतराव देव मामलेदारांचे जे आहे समाधी मंदिर देखील नाशिकला गंगेवरतीच रामकुंडाच्या जवळ दिसतं तिथे. असे यशवंतराव देव मामलेदार. त्याच्यानंतर 19व्या आलेले तर वासुदेव बळवंत फडक्यांची कथा आलेली आहे. वासुदेव बळवंत फडके हे सशस्त्र क्रांतिकारांचे कारक होते आणि त्यांनी तलवार घेऊन स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी आले किंवा स्वामींनी जर आशीर्वाद दिले तर आपला हेतू साध्य होईल ही भावना मनात ठेवून त्यांनी ते आले. परंतु स्वामींना त्रिकालज्ञ असल्याला माहिती होतं याला ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने यश मिळणार नाही म्हणून स्वामींनी ती तलवार त्यांना न देता बाहेर टाकून दिली. वासुदेव बळवंत फडके जे थोडे नाराज झाले परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही
आणि त्याच्यामध्ये जसं स्वामींना माहिती होतं त्याप्रमाणे त्यांना यश प्राप्त झालं नाही. त्याच्यानंतर एक कथा आलेली ती म्हणजे तात्या भोसलेची एक कथा आलेली आहे. तात्या भोसले जे ते अक्कलकोटामध्ये सरदार होते एका राजाकडे, परंतु एका क्षणी त्यांना विरक्ती आली आणि त्यांनी सगळं त्याग करून अक्कलकोटला स्वामींच्या चरणापाशी शरण येऊन राहिले. शरण येऊन राहिल्यानंतर काय घडलं की संपूर्ण स्वामींसमोर शरणागती आणि प्रत्यक्ष स्वामींच्या साक्षीने उपासना या दोन गोष्टीमुळे घडलं असं की एक दिवशी तात्यांना जाणीव झाली की आज आपली आता वेळ आलेली आहे. परंतु तात्यांच्या मनामध्ये एक अभिलाषा होती, कारण त्यांनी सर्व संघाचा त्याग तर केलेला होता, पण त्यांच्या मनाची इच्छा होती की अजून काही सेवा आपल्या हातून स्वामींची घडावी. म्हणून त्यांनी जसे त्यांना जाणीव झाली की आता आपल्याला आज घ्यायला येणारच आहेत, त्यांनी पटकन जाऊन स्वामींचे चरण धरले आणि स्वामींकडे पाहिलं. स्वामींनी त्यांच्या अंतःकरणाचा भाव ओळखला आणि जे यमदूत त्या ठिकाणी तात्यांना घेऊन जायला आले होते त्यांना सांगितलं की तात्यांचं अजून संपलेलं नाहीये, समोर तो बैल आहे म्हणे, त्याचं आज पूर्ण झालेलं आयुष्य, त्याला घेऊन जा. आश्चर्याची गोष्ट आहे की यमदूत देखील स्वामींना शरण आहेत. आणि मग यमदूतांनी काय करावं, यमदूतांनी त्यांचे पाश त्या बैलाच्या भोवती टाकले आणि धाडकन तो बैल त्या ठिकाणी खाली पडला आणि तो चांगल्या लोकाला गेला. स्वामींच्या इच्छेने त्याचं मरण आल्यावर निश्चितच त्याचं कल्याण होणारच होतं. आणि इकडे तात्यांना सांगितलं की जा अजून तुझं जे अपेक्षित आहे ते सगळं तुझं काम करून घे, नंतर बघता येईल. त्यांना स्वामींनी जेव्हा तात्या समोर आले त्याचे काय सांगितलं की तुझ्या नावाची चिठ्ठी आली, त्याचं काय करायचंय. तात्याने सांगितलं की स्वामी थोडे दिवस थांबा. मग स्वामींनी जसं आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे थोडे दिवस अजून तात्यांना वेळ दिला. अशा प्रकारे 19व्या अध्यायामध्ये जे आहे ते विष्णू बळवंत थोरातांनी मोठ्या मोठ्या चरित्र छोट्या छोट्या जागेत बसवलेले आहेत. आणि फक्त एकच सांगायचं तात्पर्य आहे की स्वामी अनंत, स्वामींची लीला अनंत, त्याचा कुणीही थांग काढू शकत नाही. ज्या लीला कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत त्यांचं जेवढं मोठं बाळ बनतंय तर असतील किती त्या स्वामींनाच माहिती, आपल्याला कोणाला माहित नाही. आणि स्वामी तेव्हा दिसत होते लोकांना देहानी, म्हणजे आज माहीत आज थोडीच आहे. आधी स्वामी आहेतच आहे, साक्षी रूपाने सगळ्यांना दिसतात. आणि परमपूज्य गुरुमाऊली, परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे स्वामींचंच आजचं देहधारी रूप आहे. त्याच्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींना बघितलं म्हणजे स्वामींना बघितल्यासारखंच आहे. त्यांचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शनच आहे. अशा प्रकारे आपल्याला आपली वाटचाल सुरू ठेवायची. वाणीला विराम देण्यापूर्वी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेअर अवश्य करावा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही सूचना असतील तर लिहाव्या, काही सूचना नसतील तर आपण त्या ठिकाणी निदान श्री स्वामी समर्थ अवश्य लिहावं. त्यानिमित्ताने तेवढा एक जप घडतो अशी आपल्याला विनंती करतो. वाणीला विराम द्या. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ.